त्यातून सोबत राजा जन्म झाला. या नाटकात
अशा अर्थाने परिपूर्ण नसूनही लोकांनी पाहिला प्रयोग डोक्यावर कालांतराने अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाटकाचे पुढील 2 अंक लिहिले आणि 1883 मध्ये 5 अंकी नाटक सादर केले. या नाटकात सर्व प्रयोग म्हटल्यात आज केली जाणारी नांदी स्टेजवर होऊ लागली. अर्जुन सुभद्रेची पौराणिक कथा लोकांना परिचित नव्हती, पण या नाटकातील सदाबहार पदांनी नाटकाचे रंग वाढवले. रिंग्यासह या नाटकात 145 पद होते. यात हा सुद्धा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी हे नाटक पाहिल्यावर गंमतीत म्हटलं होतं की या नाटकाच्या फक्त डोरकीपरला गाणं द्यायचे तेवढं राहिलं आहे. काही नाटकं अजरामर असतात. ती रंगभूमीला चिरकालासाठी टिकणारा वारसा देतात.